अमरावतीत रस्ता, वीज व नदीवर पूल या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मेळघाटमधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील असलेल्या खुडीदा, एकताई, सुमिता, सिमोरी, हातरू आदी गावातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आणि एकताईच्या मधात खंडू नदीवर पूल बांधून देण्यात यावा, खुडीदा येथील खंडू नदीपासून सिमोरीपर्यंत रस्ता बांधण्यात यावा, सुमिता गावापासून तर खुडीदा सिमोरी रस्त्यावरील नंदराम गुलाई फाट्यापर्यंत रस्ता बांधण्यात यावा, सिमोरी मोठा ठाण्यापासून आवला गुलाई हातरू कारंजखेडा मार्गापर्यंत रोड बांधून देण्यात यावा, तसेच खुडीदा गावात वीज पुरवठा करण्यात यावा आणि सुमिता गावाला सलिता गावापासून वीज पुरवठा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मेळघाटमधील नागरिकांनी आंदोलन करून मूलभूत सुविधा देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। या आंदोलनात राजाराम बेठेकर, केंडे सावरकर, माणिक कवडे, भोंगिया बेठेकर, सखाराम भुसुम, सुरेश बेठेकर, भैयालाल मावसकर, बाबूलाल काजदेकर, शुभम चव्हाण, देवा काळे यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते। जागे हो, भारत मंत्री महोदय, जागे हो, भारत मंत्री महोदय, जागे हो, आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं, आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद, मेळघाट की जनता जिंदाबाद, मेळघाट की जनता जिंदाबाद, मेळघाट की जनता जिंदाबाद, चिलाटी हतरू ग्रामपंचायत उपसरपंच। आम्ही मागील 75 वर्षापासून सेमाडो, रायपूर, हतरू तसं अतिदुर्गम संपर्क तुटणारे गाव खंडू किनाऱ्यात आहे खुडीदा गाव म्हणून। तिथं 3 लोकांच्या वाहत्या नदीवर वाहून गेलेला आहे। तसंच रावजी रोना बेठेकर आता 15 दिवस अगोदर पुरामध्ये वाहून गेलेला आहे। त्याच्यानंतर एक 10 वर्षाच्या मुला वाहून गेलेला आहे। त्याच्यानंतर एक अंगणवाडी सेविका जो कार्यरत होती ती पण वाहून गेलेला आहे। हे सगळ्या समस्या वाढूनच जात आहे। आता मेळघाटात सगळ्याकडे रस्ता नसल्यामुळे हे समस्याच्या आमच्याकडे समोरचं तोंड द्यावं लागेल। याच्यामुळे आता प्रशासनाकडे आमच्या मुख्य मागणी आहे की खंडू नदीमध्ये मोठ्या पुल्या बांधण्यात याव्या, जे काढून गरोदर माता, आरोग्य डिपार्टमेंट यांना पण सोयीस्कर होईल। हे सगळा मुद्दा रस्ता नसल्याने, पूल नसल्याने हे मुख्य समस्या सगळ्या लोकांना मेळघाटाच्या समस्यातून तोंड द्यावे लागतात आणि हे मुख्य समस्या असल्यामुळे मेळघाटाचे सगळे लोक आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथं धडक मोर्चा ह्या निवेदनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाने। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।